ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने काम क्रोधा नाही चाले भूती झाली समता देवतया जवळी असे पापनासे दर्शने तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनासे दर्शने पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने अखिल कुट ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या संकृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप महाविष्णू माऊली श्री ज्ञानोबराय विश्वसंत श्री जगद्गुरु तुकोबराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने चालू असणारा आपला हा नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञ सोहळ्यामध्ये आजची तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे आणि त्या निमित्ताने संतपर प्रकरणातील महाराष्ट्र भूषण देवचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंदे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या अतिशय परिचयाचा आणि अभंग दिसायला अगदी सरळ असला तरी जगद्गुरु तुकोबरा या अभंगामधून विश्वाबद्दल आलेली आपली महान अशा प्रकारची अनुभूती आणि त्या अनुभूतीचा झालेला परिणाम भगवान परमात्म्यावर झालेला परिणाम याचं यथार्थ चिंतन या अभंगाच्या द्वारा आपल्या समोर ठेवत आहे. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी नियमाप्रमाणे अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे आणि तो म्हणजे असा की आपलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर विचुंबे माऊली ज्ञानोबराय तुकोबराय यांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये पवित्र प्रांगणामध्ये चालू असणारा आपला हा उत्सव आणि या उत्सवामध्ये ज्या ठिकाणी आमचे परमस्नेही आमच्यावर अगदी मोठ्या भावाप्रमाणे प्रेम करणारे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण रामकृष्णदासजी महाराज घरत महंत यांच्याद्वारा या ठिकाणी कार्यक्रमाचं आमंत्रण आलं आणि उपस्थित सर्व महाराज मंडळी दोन्ही मृदंगाचार्य आमचे जयेंद्र महाराज तिकडं आमचा कीर्तनदादा सगळा लूक बदलला आहे तुझा आणि आणखीन आता 2-4 महिन्यात सगळा बदलणार आहे असं कीर्तनदादा आहे. आमचे आळंदीकर सर्व गुरुबंधू मंडळी आहे उपस्थित सर्व वारकरी सांप्रदायिक महाराज मंडळी आहे आणि ज्यांच्या प्रेरणेने हा उत्सव चालू आहे असे आम्हाला गुरुतुल्य असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण पूजनीय गोविंद बाबा घरत वहाळकर यांच्या या ठिकाणी प्रेरणेने चालू असणारा हा उत्सव समस्त विचुंबे ग्रामस्थ पनवेलकर आणि यांच्या उपस्थितीत यांच्या सगळ्यांच्या अथक प्रयत्नातून चालू असणारा हा उत्सव कारण हे एकमेव क्षेत्र असं आहे की इथं एकट्याचा खेळ जुळत नाही सगळे एकत्र आले तरच हा उत्सव साजरा होतो आणि म्हणून आपणा सर्वांच्या गोड अशा उपस्थितीमध्ये वारकरी संप्रदायावर प्रेम करणारे समस्त वारकरी मंडळी आपणा सर्वांच्या गोड अशा उपस्थितीमध्ये हा उत्सव चालू आहे आणि यामध्ये आपल्या मंडळाचे अध्यक्ष म्हात्रे काका यांचं या ठिकाणी मोठं योगदान आहे आपणा सर्वांचं मोठं योगदान आहे आणि म्हणून तर हा उत्सव चांगल्या रीतीने होऊ शकतो आणि यातील ही तिसऱ्या दिवसाची सेवा खरं तर माझ्या वाट्याला आलेली आहे 5 दिवसाचा हा उत्सव आहे आणि त्यामुळे विचार केला की आता कोणता अभंग घ्यावा तर संतपर प्रकरणातील निवडावा तसंही संतांची भाषाच आहे कोणता अभंग घेतला तर 3च मुद्दे सांगता येतात आपल्याला भक्ती ज्ञानाविरहित इतरा म्हणजे मला 3च सांगता येतात त्याच्यापेक्षा मला काही सांगता येत नाही आईबापाचे गाणे काय अजून म्हणता येत नाही आणि म्हणणार नाही मरेपर्यंत कधीच म्हणणार नाही त्यामुळे या ठिकाणी जे येतं ते आपलं सांगण्याचा प्रयत्न करावा ज्या परंपरेत आपण शिकत आलो सद्गुरू जोग महाराजांनी आम्हाला काय असं शिकवलं नाही जे शिकवलं ते परंपरेने आम्ही गावं आणि नाथबाबांनी मर्यादाही घातलेली आहे त्या मर्यादेनुसार अभंग कोणताही निवडला तरी संतांची अपेक्षा आहे आणि कीर्तनाची मर्यादा आहे की भक्ती ज्ञानविरहित इतर गोष्टी न कराव्या एक तर भक्ती सांगावी ज्ञान सांगावं आणि नसेल ज्ञान सांगता येत भक्ती सांगता येत तर किमान वैराग्य तरी कीर्तनामध्ये निदान मंडपाच्या बाहेर जाता जाता कुठंतरी असं वाचावं की आम्ही कधीतरी या संसाराच्या बाहेर येऊन काहीतरी परमार्थ केला पाहिजे एवढं वाटून तरी मंडपाच्या बाहेर जावं ही एक कीर्तनकाराची आणि ऐकणाऱ्याची अपेक्षा असावी. विठ्ठला 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 विठ्ठला
विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग अत्यंत गोड असा आहे. चिंतनीय तुकोबरायांचा अभंग आहे. विश्वाबद्दल जगद्गुरु तुकोबरायाला आलेली महान अशा प्रकारची अनुभूती जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगामध्ये वर्णन केलेली आहे. पहा, जगद्गुरु तुकोबरायांची भाषा अशी आहे. तुकाराम महाराज सांगतात, या विश्वाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा भिन्न भिन्न आहे. प्रत्येक माणूस जगाकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाहतो. शास्त्रकारांची भाषा अशी आहे, वस्तू एक असते पण एकच वस्तू अनेकांना वेगवेगळ्या रूपाने दिसू शकते. वस्तू एकच असते, त्या वस्तूबद्दल प्रेम काहींना वाटतं तर काहींना द्वेष वाटू शकतो. आपण जर एखादा साप पाहिला, सापाची पत्नी एखादी सर्पिन पाहिली, तर सर्पिन पाहिल्यानंतर आपल्याला भीती वाटते. वाघाची पत्नी असली वाघीण जर आपण पाहिली, म्हणजे जंगलातली सांगतोय बरं का मी, जंगलातली वाघीण जर आपण पाहिली तर आपल्याला भीती वाटते. पण तीच वाघीण जर वाघाने पाहिली तर त्याला आनंद वाटतो. त्यांच्या इतर जातीतील प्राण्यांनी पाहिले तर त्यांना आनंद वाटतो. याचं वस्तू एकच असते पण त्या वस्तूबद्दल कुणाला आकर्षण वाटतं, कुणाला प्रेम वाटतं, कुणाला द्वेष वाटतो. वस्तू एकच आहे. तसं जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जगत नावाची वस्तू एकच आहे. हा परमात्मा जगामध्ये नटलेला आहे, परंतु जगत नावाची वस्तू एकच आहे. परंतु त्याच्याकडे पाहणारे जे वर्ग आहेत ते मात्र भिन्न भिन्न आहे. वेगवेगळा वर्ग या जगाकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहतो आणि त्याच्या अनुभवाची नोंद त्या या ठिकाणी करत असतो. पण एक मुद्दा असा आहे, अनुभवाची यथार्थ नोंद करणारा जर कोण असेल, अनुभव आपले जसे आले तसे सांगणारा जर कोण असेल तर ते फक्त आणि फक्त संत आहे. कारण संतच या भूतलावरती असे आहे की पारमार्थिक क्षेत्रामधले असू द्या किंवा व्यावहारिक क्षेत्रामधले असू द्या, जसेच्या तसे अनुभव आपल्यासारख्या पाठीमागून येणाऱ्यांना संतांनी लिहून ठेवलेले आहे. तुकोबरायांचं प्रसिद्ध प्रमाण आहे, अनुभव आले अंगाते या जगात ते या जगात ते या जगात ते अनुभव आले अंगाते या जगात ते या जगात ते या जगात अनुभव आले अंगाते या जगात अनुभव आले अंगाते या जगात ते जगात जगद्गुरु तुकोबरायांची भाषा, अनुभव आले अंगा आणि मग ते या जगा देत असे. अर्थात जसे अनुभव आले तसेच्या तसे जगाला दिले. तुम्ही पाहा ना, संतांचे सगळे प्रमाण पहा. माऊलींची भाषा आहे. माऊली सांगतात, वारी करायची कोणी सांगितली आम्हाला, म्हणजे माऊलींच्या अगोदर वारी सुरू आहे पण वारी करायला सांगितली कोणी आम्हाला, ज्ञानोबरायांनी. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरात येईन गुढी. मग असं कधी झालं का, माऊलींनी वारीचा सोहळा सुरू झाला आणि दरवाजा लावून आतमध्ये फ्लॅटमध्ये बसले? असं कधी घडलं का? वारी करायची सांगितली पण अगोदर स्वतः पताका घेतली, वारी करून दाखवली. घर सोडायचं सांगितलं, अगोदर घर सोडून भंडाऱ्या डोंगरावरती भजन करायला गेले, मग लिहिलं. ही संतांची विशेषता आहे. अर्थात संत आलेले अनुभव आपल्या जीवनामध्ये जसेचे तसे जगताला देत असतात. आणि म्हणून तुकोबरायांची सुद्धा इथं अपेक्षा आहे. तुकाराम महाराज सांगतात, अरे विश्व जगत ही वस्तू एकच आहे पण याच्याकडे पाहणारे वर्ग मात्र वेगवेगळे आहे. एका शास्त्रकाराने गोड चिंतन केले पहा. तो सांगतोय 4 प्रकारचे वर्ग जगाकडे पाहतात. थोडं बारीक ऐका, तुम्ही ऐकणारे चांगली आहे त्याची मला खात्री आहे आणि म्हणून मी थोडा चिंतनाचा प्रयत्न करीत आहे. सुरुवातीला काय झालं महाराज, मी नवीन शिकलो. वृत्तीप्रभाकर, पंचदशी, ज्ञानेश्वरी, अमकं तमकं सगळं असं गोळा करायचो आणि गोळा केला असं वाटायचं, आनंद वाटायचा आपल्याला चिंतन करायला. ते सांगायचो पण सांगितल्यानंतर 10-5 ऐकणारे चांगले ऐकायचे, बाकीचे खाली माती उकरून म्हणायचे, याला आणलं कोणी, याला आणलं कोणी, पुढच्या वर्षी दिसता का म्हणून. मग त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं थोडं बदलावं लागेल. आमचे गुरु महाराज म्हणले, अरे गुलाबजाम जरी चांगली असली तर ते नुसते गुलाबजामच जर दिले एखाद्याला तर त्याला डायबिटीस होतो, त्याच्यामुळे गुलाबजामला जोडीदार चटणी पण द्यावी लागते. आणि मग थोडी थोडी चटणी द्यायला सुरुवात केली. मग हां भारी मग आता, कारण अधिकारी पण चटणीचे असतात ना, सगळेच गुलाबजामचे नसतात ना. म्हणून नीट बारीक बारकावेने ऐका. एक वर्ग जगतामध्ये असा आहे, तो जगताकडे पाहतोय, ज्याचं नाव पामर असं आहे. तो पामराचा वर्ग त्याची जगताबद्दलची अनुभूती कशी आहे लक्षात घ्या. तो सांगतो, हे जगत नावाची वस्तू चिरकालपर्यंत टिकणारी आहे आणि ती सत्य आहे. म्हणजे एक वर्ग जगताकडे पाहत असताना सत्य म्हणून पाहतोय. मला फार महत्त्वाच्या मुद्द्याकडे जायचं आहे, त्यामुळे तुम्ही हे बारीक ऐकत चला. एक वर्ग सांगतो, हे जगत सत्य आहे, जगत कदापि नष्ट होणार नाही, हे जगत आणि मी स्वतः कधीही मरणार नाही असं त्याचं स्वतःचं म्हणणं आहे. तो काय सांगतोय, त्या महाभारतामध्ये एक प्रसंग आहे पहा, धर्मराजाचा आणि यक्षाचा संवाद आहे आणि त्या दोघांच्या संवादामध्ये यक्षाने धर्मराजाला विचारलेला प्रश्न आहे, महाराज या जगामधलं जगामधलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं आहे? कोणतं आश्चर्य जगामध्ये सगळ्यात मोठं? चीनची भिंत,
आपल्या डोक्यातली भितळं हे काही जात नाही मरेपर्यंत. चिंची भिंत हे काही म्हणायचं नाही इथं. सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं आहे नीट आहे का? जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं आहे? धर्मराजा सांगतात यक्षा, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य हे आहे की माणूस अनेकांच्या अंत्यविधीला जातो, अनेकांच्या दशक्रिया विधीला जातो, अनेकांच्या वर्षश्राद्धाला जातो आणि तिथून आल्यानंतर मी कधीच मारणार नाही असा निश्चय करतो. जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. कळलंय ना तुम्हाला? आपण अनेकाला पोहोचवतोय, अनेकाचा अंत्यविधी करतोय, अनेकांचा दशक्रिया विधी करतोय, रडतोय तिथं गेल्यानंतर आणि आल्यानंतर मी कधीच मारणार नाही असा निश्चय करतो. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. म्हणजे एक वर्ग आहे, त्याला शास्त्रकार सांगतात तो पामराचा वर्ग आहे. पामराचा वर्ग या जगाकडे पाहत असताना तो सांगतो हे जग सत्य आहे, जगत कधीही मरणारं नाही आणि मी सुद्धा चिरकालपर्यंत टिकणारा आहे अशी त्याची अपेक्षा आहे, असं त्याचं म्हणणं आहे. पण संत सांगतात बाळा हे दादांत खोटं आहे. कारण का खोटं आहे? जगत नावाची वस्तू जन्माला आलेली आहे आणि जे जन्माला आलेलं आहे त्याचा नाश हा ठरलेला आहे. हा नियम आहे. जगातली कोणतीही वस्तू असू द्या, जिचा जिचा जन्म झाला तिचा तिचा नाश हा. मग इथं देवाचा जरी जन्म झाला तरी देवाला सुद्धा मृत्यू आहे. हे देवरो नाही आले अवतार, येराचे पामर जीव किती, येराचे पामर जीव किती, येराचे पामर जीव किती. ये देवरो नाही आले अवतार, ये रते पामर जीव किती, ये रते पामर जीव किती, ये रते पामर जीव किती. देव जरी आला तरी त्याला मारावं लागते. तात्पर्य असं आहे. म्हणून जगतातले किंवा ज्ञानोबा यांचा नेहमीचा सिद्धांत उपजेते नाशी. ज्याचा ज्याचा जन्म झालाय त्याचा त्याचा शेवट हा ठरलेला आहे. नीट ऐकत चला. म्हणून संत सांगतात या जगामध्ये एक वर्ग सांगतोय त्याची जगाबद्दलची अनुभूती अशी आहे, तो सांगतोय हे जगत चिरकालपर्यंत टिकणार आहे, त्रिकाल अबाधित आहे, ते मरूच शकत नाही असा त्याचा अनुभव आहे. पण संत आणि शास्त्र सांगते बाबा हा तुझा अनुभव खोटा आहे. कारण जगत नावाची वस्तू अत्यंत क्षणिक आहे, ते अत्यंत भासमान आहे, लय पावणार आहे, नाश पावणार आहे. त्यामुळं जगत ही वस्तू सत्य नाही. पण तो सांगतोय जगत ही वस्तू सत्य आहे. पुढे चला. दुसरा एक वर्ग असा आहे, तो सांगतोय जगत नावाची वस्तू सत्य नाही, पण तो सांगतोय जगत नावाची वस्तू मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे त्याला शास्त्रीय भाषेमध्ये ज्याचा लय होऊ शकतो त्याला मिथ्या असं म्हणतात. जिचा काही काळानंतर सत्याची प्रतीती आली की जिचा लय होतो तिला मिथ्या असं म्हणतात. सोप्या भाषेमध्ये सांगू का? जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं एक पहिला वर्ग आहे पामराचा, तो सांगतोय जगत सत्य आहे. दुसरा वर्ग आहे मुमुक्षू किंवा जिज्ञासू, तो सांगतोय जगत मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे कसं? आणि त्याला तुकोबारायांनी सुद्धा उदाहरण दिले. कोणतं? रज्जू सर्पाकार भासी येले जगडंबर. रज्जू सर्पाकार म्हणजे हा शास्त्रातला दृष्टांत आहे. सोप्या भाषेमध्ये सांगतो तुम्हाला. रज्जू म्हणजे दोरी, दोरीच्या ठिकाणी भासलेला सर्प तो कसा आहे? कसा आहे? बोलत चला की तुम्ही का एकट्याने जबाबदारी घेतली का? भासमान आहे. बरोबर आहे. म्हणजे काय आहे? मिथ्या आहे, खोटा आहे. म्हणजे ते काही काळापुरता आम्हाला काय झालेलं आहे? दिसलेलं आहे. एक शास्त्रकार सांगतो ज्याचं नाव मुमुक्षू असं आहे, ज्याचं नाव जिज्ञासू असं आहे, तो सांगतो हे संपूर्ण दिसणारं जे जगत आहे ना ते जगत सगळं भासमान आहे, ते मिथ्या आहे, नाशवान आहे, त्याचं काहीही खरं नाही. आणि मग माझा प्रश्न आहे तुम्हाला, या सिद्धांतावर माणसाने आयुष्य आनंदी जगावं बरं का? एवढ्या सिद्धांतावर. हा जो तुकोबारायांचा आणि शास्त्रकाराचा सिद्धांत आहे ना, त्या तुकोबारायांचं, ज्ञानोबारायांचं, सगळ्या संतांचं आणि शास्त्रकारांचं म्हणणं असं आहे, जगत जर सगळं मिथ्या आहे, जगत जर सगळं खोटं आहे, जगत जर सगळं नाशवान आहे, तर माणसाने दुःखी राहण्याचं काही कारण आहे का? तुम्हाला प्रमाणानिशी सांगतो. ज्ञानोबारायांची भाषा आहे. माऊली सांगतात जसं आम्हाला रात्री स्वप्न पडतं, स्वप्न पडल्यानंतर स्वप्न खरं की खोटं? स्वप्न आपण जागं झाल्यानंतर फक्त काय म्हणतो? बापरे किती घाणेरडं स्वप्न पडलं, बापरे किती वाईट स्वप्न पडलं, बापरे किती चांगलं स्वप्न पडलं. आपण फक्त स्वप्नाला मार्क्स देऊन मोकळे होतो. पण स्वप्न सत्य कधीही नसतंय. मला एक दिवशी रात्री स्वप्न पडलं होतं बरं का बाबा. ज्या दिवशी नोटबंदी झाली का, नोटबंदीच्या रात्री मी असं म्हटलो एकदा, आणि आमचे एक मित्र म्हणले काय नोटा कुठं ठेवावं? अरे नोटा कशाच्या रे? म्हणलं वारकरी माणसं आहे आम्ही. मला स्वप्न पडलं. त्या दिवशी टी व्ही पाहत होतो आणि टी व्ही पाहता पाहता आळंदीत झोपलो. झोपल्यानंतर अशी घटना घडली, सगळं टी व्हीला चाललं होतं, बातम्या चालल्या होत्या, मोदीवर प्रचंड दबाव आणला आणि मोदी आता राजीनामा देणार, सगळे नोटबंदी, असा काही नियम नाही, असं काहीतरी हारडावरडा चालला होता मीडियावरती. ते पाहता पाहता झोप लागली आणि झोप लागल्यानंतर मला रात्री स्वप्न पडलं की मोदींनी राजीनामा दिला. स्वप्न सांगतोय बरं का. एखादं
आक्रमक होऊन यायचा माझ्याकडं. नंतर स्वप्न सांगतोय माझं आपलं झोपल्यानंतर मला स्वप्न पडलं की मोदी साहेबांनी राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यानंतर दिल्लीतले सगळे खासदार मंडळी आळंदीला आले. कोणाकडं? हां, माझ्याकडं. म्हणजे तुम्हाला स्वप्नातसुद्धा बरं वाटत नाही आमचं की हसले बारीक असे आले ते सगळे. ते म्हटले महाराज राहिलेले जे 2-3 वर्ष आहेत ना तेवढे पंतप्रधान तुम्ही होऊन जा म्हटले, कारण आता कोणीच नाही म्हटले तुम्ही महाराज आहे कीर्तन कराय होता का म्हटले. अरे म्हटलं होतो ना, ग्रामपंचायतसाठी माणसं जर पॅन्ट फिटेपर्यंत पळतात तर पंतप्रधान पदात म्हटलं कोण नाही म्हणते. म्हटलं येतो ना म्हटलं चल. ते म्हणले चला बसा. गाडीमध्ये बसलो, लोहगावच्या विमानतळापर्यंत गेलो. आता गाडीतून उतरलो, विमानामध्ये बसायचं आणि एवढ्यात पहाटे एका 10व्याच्या कीर्तनाला जायचं होतं. मोबाईलचा अलाराम लावलेला होता. पहाटे अलारामवर आला जय जय राम कृष्ण हर. असा राग बंद केला महाराज मोबाईल. अरे म्हटलं 2 मिनटं दम काढायचा रे, वारी तर करून येऊ द्यायची दिल्लीची. म्हटलं बघू तर येऊ द्यायची ना पंतप्रधान पदाची खुर्ची. आता उत्तर द्या, हे काय आहे? स्वप्न आहे. स्वप्न कधीही खरं ठरत नाही. जागृती अवस्थेमध्ये आलो रे आलो की स्वप्नीचे ठेईले जाईन लया, स्वप्नीचे ठेईले जाईन लया, स्वप्नीचे ठेईले जाईन लया, स्वप्नीचे ठेईले जाईन लया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, हो ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. स्वप्नीचे ठेईले जाईन लया, स्वप्नीचे ठेईले जाईन लया, स्वप्नीचे ठेईले जाईन लया, स्वप्नीचे ठेईले जाईन लया. हो, माऊलींची भाषा आहे. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले आणि स्वप्नीचे चेले जाईल रया. माऊली सांगतात जागृती अवस्थेमध्ये आलं रे आलं की स्वप्न कसं आहे? खोटं आहे. जुन्या काळातल्या माणसाला माहिती असेल, पूर्वी गावात नाटक यायचं. नाटक मंडळी गावात नाटकं यायची घेऊन खेडेगावामध्ये. आता तुमच्याकडे येत असतील जुन्या काळामध्ये. मग ते नाटक मंडळी काय करायचे, गावात आले की स्टेज लावायचे, स्टेजला पडदा लावायचे आणि पडदा लावल्यानंतर नाटकात ते सगळे कलाकार यायचे. मग त्यात गावातला एक मुलगा राजा असायचा, गावातला एक मुलगी राणी व्हायचा, गावातील एक मुलगा प्रधान व्हायचा आणि पडदा एकदा ओढला, नाटक सुरू झालं की तो राजा सांगायचा, प्रधानजी आम्हाला जेवणाची व्यवस्था करा, राणीसाहेब आम्हाला पाणी पाहिजे. पण हे कुठपर्यंत खरं हो सगळं? नाटकाचा पडदा बंद होईपर्यंत. नाटकाचा पडदा बंद झाला आणि खाली आल्यावर जर हा म्हटला राणीसाहेब पाणी पाहिजे, राणी पाण्याने तोंड धुवून काढील याचं चांगलं. बरोबर आहे. नाटक संपलं. नाटक संपल्यानंतर काही खरं नाही. नाटकापुरतं सगळं खरं आहे. तसं संतांची भाषा आहे, हे जगत म्हणजे कुठपर्यंत खरं आहे? हां, जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. वा, हे स्वप्नातलं मृगजळ आहे. माऊलीसुद्धा तीच भाषा, माऊलींची सुद्धा तीच भाषा आहे, स्वप्नाप्रमाणे आहे. आता थोडंसं उत्तर द्या बरं का, संतांची भाषा किती गोड आहे. जर स्वप्नच आहे तर सांगा मला, स्वप्नातल्या गोष्टी जागं झाल्यावर कधी मनावर घेतात का हो? नाही घेतात. मग तुम्ही स्वप्नातल्या गोष्टी मनावर घेऊनच रडता की जीवनात? स्वप्नच आहे, एक क्षणिक आहे, जाणार आहे ना सगळं महाराज. एक दिवशी मरणार आहोत आम्ही. तुम्हाला सांगू, माझं व्यक्तिगत मत सांगतो. मी माझी इतका मोकळा ढाकला कीर्तनकार कोणीच नाही महाराज. खरं जे आहे तेच बाहेर सांगतो मी. माझं बायकोचं माझं भांडण झालेलं सुद्धा सांगतो मी. लाजायचं काय त्यात? जे आहे ते आहे. सत्य 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 बोलावं. व्यासपीठ त्यासाठी आहे ना आपलं. काय झाली गोष्ट माहिती का महाराज, जे सत्य आहे ते स्वीकारलं पाहिजे. संतांची भाषा, हे सगळं जग जर नाशवान आहे, मला हे सांगायचं होतं. कधी कधी जर मला असं डोक्याला लोड आला ना, मी डायरेक्ट सगळं मोबाईल बंद करून झोपून घेतो आणि झोपताना हा विचार करतो, कदाचित उद्या मी मरणार आहे आणि मी जर मेलो तर हे बाकीचं टेन्शन घेऊन कशाला मरायचं? मरताना टेन्शन घेऊन कधीच मरायचं नाही. मरत असताना भासत मुखाने मरायचं. जन्माला देवाने पाठवलंय ना, काही कोणाचं बंद पडत नाही महाराज. आपण मेलो म्हणजे कीर्तनं बंद पडत नाही. आपण मेलो म्हणजे पोरं मोठी होत नाही असंही नाही. आपण मेलो म्हणजे बायको फार टेन्शन घेते, 10व्यापर्यंत लई झालं तर त्याच्यानंतर तीही जेवती हळूहळू. काही लोड घ्यायचं कोणीच काही राहत नाही महाराज. जगाचं, अरे देव आल्यानंतर देव गेला तर जगाचं बंद पडलं नाही तर आम्ही कोण आहोत? हा विचार करून आयुष्य जगायचं आहे. ज्या दिवशी हा विचार कराल ना, त्या दिवशी कशाचंच टेन्शन घ्यायचं काम नाही.
ठेविलंय ना, आमचे गुरु महाराज एक वाक्य सांगायचे, जर परमेश्वराने तुम्हाला गरिबी ठेवलं असेल ना तर त्याला हात जोडून सांगायचे, देवा फार समाधानी आहे रे, माझ्यासारखा सुखी कोण नाही. कारण गरिबी आहे, तुझं भजन पूजन करण्यासाठी वेळ मिळतोय, कुठेही बसून जेवू शकतो आणि कुठेही बसून भजन करू शकतो. कोण विचारतंय आम्हाला? श्रीमंती दिली ना. तुम्हाला संतांचे सांगू का भाषा? शांती ब्रह्मनाथ बाबा जगद्गुरु तुकोबराय या दोघांचं जीवन आमच्यासाठी फार मार्गदर्शक आहे. काही माणसांना असं वाटतं मला गरिबी आहे, भजन पूजन करायला वेळ नाही भेटत. विचारा तुकोबरायांना. तुकोबरायांची परिस्थिती गरिबीची आहे, खाण्यासाठी काहीच नाही घरामध्ये, पत्नी मनाविरुद्ध आहे, सगळ्या गोष्टी विचित्र आहे. पण ते तुकोबराय पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यानंतर विना लावला आणि भजन जर सुरू झालं तर महाराज देह भावाला विसरून भजन करत होते. भगवान परमात्मा विचारायचे, तुकाराम महाराज अहो सगळं घरात विचित्र घडलंय आणि तुम्ही आनंदाने भजन करता कसं? तुकोबराय सांगायचे, देवा बरं झालं हे सगळं मनाविरुद्ध घडतंय, माझं मन तुझ्यामध्ये रंगतंय, भजन करण्यासाठी वेळ मिळतोय, वैराग्य तयार होतंय आणि माझं भजन चांगलं होतंय, असंच ठेव मला. ही भाषा आवडते का? तुकोबरायांचा अभंग आहे माझ्या मनाचं सांगितलंय. पत्नी मेली, दुष्काळ पडला, त्यावेळेस महाराजांची भाषा काय, असा जर प्रसंग एखाद्यावर आला तर तो देवासमोर जाऊन रडतो आणि त्याच्यातले त्या तो वारकरी असावा, महाराज असावा, कीर्तनकार असावा, देवा आयुष्यभर कीर्तन करतो, आयुष्यभर वाऱ्या करतो आणि एकट्याच्याच नशिबात हे का दिलं तुकोबरायाकडे पहा. तुकोबराय एवढे आपण तर नाही. महाराजांची भाषा, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे, बाईल मेली बरवे झाले, देवे माया विरहित केले. ही भाषा आपल्याला ऐकायला सुद्धा कठीण वाटते महाराज. आणि तुकोबराय बोलले कसे असतील महाराज, कल्पना करा. तेच तुकोबराय पांडुरंगाला सांगता, देवा अरे सगळं मनाविरुद्ध घडलंय, फार समाधान वाटतंय रे, भजन करण्याला आनंद येतोय. ही गरिबीतली अवस्था आहे. आणि पुढचं पहा, शांती ब्रह्मनाथ बाबा एवढी श्रीमंती आहे, जहागिरी आहे नाथ बाबाकडे परिसरातल्या 12 गावाची. आणि ते नाथ बाबा ज्यावेळेस भजन पूजन करायचे, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जायचे, भजन करायचे आणि भजन केल्यावर देवाने विचारावं, नाथ बाबा कसं चाललंय? नाथ बाबा सांगायचे, देवा अरे एवढं सगळं अनुकूल दिलंय, परपंच करण्यासाठी लक्षच द्यावं लागत नाही रे, सगळा वेळ तुझ्या भजनासाठी देता येतोय. कळलंय ना तुम्हाला? आपल्याला करायचं काय हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. गरिबी, श्रीमंती, पत्नी, मुलं हे परमार्थाला कधीच आडवे येत नाही, ठरवणारा असला पाहिजे. विठाला हो. आणि म्हणून माझा मुद्दा असा आहे, एक शास्त्रकार सांगतो हे सगळं जगत मिथ्या आहे, हे नाशवान आहे आणि याच्यातलं काहीच खरं नाही, सगळं जगत विनाशी आहे. आणि विनाशी जगामध्ये जर आम्ही जन्म घेतला असेल ना तर फार मनाला लावून घ्यायचं नाही. जसं जागं झाल्यानंतर आम्ही विचार करतोय ना, तसे संतांच्या विचाराने जागं व्हायचंय आणि जागृती झाल्यानंतर विचार करायचा आहे. मी एक भगवंताच्या सृष्टीमध्ये आलेला पाहुणा आहे आणि काही दिवसापुरतं आयुष्य आहे, सगळं जगत मिथ्या आहे, आत्तापर्यंत भले भले गेले, म्हणून जगाकडे पाहताना मिथ्या म्हणून पाहायचंय. तो सांगतोय हे जगत सगळं मिथ्या आहे. 2 मुद्दे समजले. एक सांगतोय सगळं जगत सत्य आहे, एक सांगतोय सगळं जगत मिथ्या आहे. आणि पुढे चला, एक वर्ग असा आहे ज्याचं नाव संन्यासी किंवा महात्मा असा आहे. तो महात्मा सांगतोय, अरे जगत नावाची वस्तू जन्मालाच आली, जगत जन्माला, अरे मग दिसतं याची संगती काय? तो म्हणतोय तिळ मात्र आहे, ही वस्तू जन्माला आलेली नाही. झाला